Let's continue to study the Word of God. प्रार्थना करो. Kind and gracious and loving Father, merciful Father, we come in your presence this morning. What a joy it is to come into your presence early in the morning. Please be with us now as we study your word. Help us to understand this. Help us that we would hide these words in our heart. Open our eyes, may we see wonderful things out of thy law. Thank you so much for this time. In Jesus' name we pray. Amen. We read from baptism New Testament. Baptisma हे नवीन नवीन पान नंबर 214 इथून कंटिन्यू करत आहोत आणि आजचा मुद्दा आहे नव्या करारातील बाप्तिस्मा. नव्या करारामध्ये पाण्याचा बाप्तिस्मा बुडून केल्याची उदाहरणे पुढे येतात. योहान यार्देन नदीत बाप्तिस्मा करीत होता असे आपल्याला वाचायला मिळते आणि शालिमा जवळचे एनोन येथे योहान बाप्तिस्मा करीत असे, कारण तेथे फार पाणी होते. बुडून बाप्तिस्मा करण्यासाठीच केवळ फार पाण्याची गरज असते. योहानाने येशूचा बुडून बाप्तिस्मा केला. यार्देन नदीत त्याने येशूचा बाप्तिस्मा केला आणि बाप्तिस्म्यानंतर तो पाण्यातून वर आला. प्रेषितीय मंडळी सुद्धा बुडून बाप्तिस्मा करीत होती. जेव्हा सुवार्तिक फिलिपाने हबशी षंडाचा बाप्तिस्मा केला तेव्हा ते उभयता पाण्यात उतरले आणि ते पाण्यातून वर आले. तर ह्याच्यामध्ये आम्हाला समजतं की बाप्तिस्मा केला पाहिजे आणि ते आम्ही करतो. इतिहासातील बाप्तिस्मा. ख्रिस्ती युग सुरू होण्या अगोदर यहुदी लोक उमेदवाराचा बाप्तिस्मा पाण्यात बुडून करीत असे. यहुद्यातील बसेन्स नावाच्या पंथाचे लोक कुमरान येथे सभासदांचा आणि धर्मांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचा बाप्तिस्मा बुडून करीत असे. भूमिखाली बांधण्यात आलेल्या सभागृहांचा सज्जा, चर्चेस याच्यातील काढलेली चित्रे, घरातील जमीन, भिंती, छते यांच्यावरील शोभिवंत नक्षीकाम, कोरीव उठावदार नक्षीकाम आणि प्राचीन नव्या करारातील चित्रकला ठामपणे दर्शवतात की पहिल्या 10 ते 14 शतकात ख्रिस्ती मंडळीमध्ये बुडून बाप्तिस्मा देण्याच्या प्रथेचा जबरदस्त पुरावा आढळतो. प्राचीन कॅथेड्रल्स आणि चर्चेस मधील बाप्तिस्मा करण्याचे कुंड आणि उत्तर आफ्रिका, तुर्कस्थान, इटली, फ्रान्स आणि इतर ठिकाणाचे भग्न अवशेष आज पावतो या प्राचीन प्रथेची साक्ष देतात. ओके, तर नवीन करारमध्येच नाही हे करायचं, शिष्य द्यायचं बाप्तिस्मा, पण त्याच्या पूर्वी सुद्धा यहुदी जे विधर्मी या जे बिलिव्हर्स आहे देवामध्ये त्यांना बाप्तिस्मा द्यायचं बुडून. इट वॉज नॉट अ न्यू थिंग. लेट्स रीड, पुढे वाचूया द मीनिंग ऑफ बॅप्टिझम. बाप्तिस्माची अर्थ. बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ बाप्तिस्मा करण्याच्या पद्धतीशी फार निगडीत आहे. अल्फ्रेड प्लमेरने म्हटले, बुडून बाप्तिस्मा न करण्याद्वारेच त्याचा यथार्थ सार अगोदरच होतो. ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान यांचे दर्शक. पाण्याच्या 7 लोंढ्याखाली जाणे म्हणजे जीवावर बेतणे, लाटा व कल्लोळात गुरफटणे हे होय. त्याचप्रमाणे ख्रिस्ताचा पाण्याचा बाप्तिस्मा याचे दुःख, मरण व पुरणे यांचे भविष्यात्मक नियमाचे दर्शक आहे आणि पाण्यातून वर येणे म्हणजे त्याचे पुनरुत्थान असा उल्लेख आहे. प्रेषितीय मंडळीने बुडून बाप्तिस्म्याऐवजी दुसरी पद्धत अंमलात आणली असती तर बाप्तिस्म्यातील ख्रिस्ताच्या तीव्र भावनेतील अर्थ निरर्थक झाला असता. म्हणून बुडून बाप्तिस्मा करण्याच्या पद्धतीला भक्कम पुरावा धर्मशास्त्राचा आहे. येस, तर येशूने बाप्तिस्मा घेतला. येशू निष्पाप होता तरी सुद्धा तो बाप्तिस्मा घेतला, फक्त एक उदाहरण देण्यासाठी की जे लोकांना स्वर्गाचे राज पाहिजे असेल
तर हे गोष्टी केलंच पाहिजे. त्यांनी एक उदाहरण दिलं, जसं की सुरुवातीला 6 दिवसात संपूर्ण काम केलं त्यांनी. पृथ्वी, आकाश, समुद्र निर्माण केलं आणि 7वा दिवस ते विश्राम घेतलं. हे साठी नाही की त्याला थकवा आला म्हणून, पण तुम्हाला आम्हाला एक चिन्ह देण्यासाठी की 6 दिवस तुम्ही काम करा आणि 7वा दिवस हे आध्यात्मिक वाढीमध्ये तुम्ही माझ्या मध्ये या आणि मी आशीर्वादित करणार. सो लेट्स सी पुढं, व्हॉट इज द रिअल मीनिंग ऑफ बॅप्टिझम. खरा अर्थ काय आहे हे. पापाला मरणे आणि देवासाठी जगणे यांचे दर्शक. बाप्तिस्मा घेण्याच्या वेळी विश्वासक प्रभूच्या भावनेशी समरस होतात. पौलाने म्हटले, आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठवला गेला त्याप्रमाणेच आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला आणि मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, या वाक्प्रचाराद्वारे ख्रिस्त आणि विश्वासक यांच्यामधील असलेल्या निकटच्या संबंधांचे प्रगटीकरण होते. हॉवर्डने म्हटले, लाक्षणिक दृष्ट्या विश्वासक बाप्तिस्म्यामध्ये ख्रिस्ताच्या मरणात सामील होतो आणि खऱ्या अर्थाने ते मरण त्याचे मरण होते. तसेच तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात सामील होतो आणि ते पुनरुत्थान त्याचे पुनरुत्थान होते. विश्वासकाने प्रभूच्या भावनेमध्ये सहभागी होणे यावरून काय सूचित होते? रोमन्स 6 6वा अध्याय 3 आणि 4 परत वाचा. हे कशासाठी आम्ही बाप्तिस्मा घेणार? रोमकरास पत्र 6वा अध्याय 3 आणि 4. रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय 3 आणि 4. किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. वाह, तो 2 गोष्टी होत आहे. एक है पाप चे मरण व्हायला पाहिजे, जुना माणूस मेले पाहिजे. दुसरं येशू ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती मनुष्य तयार होत आहे. हे 2 गोष्टी होत्या बॅप्टिझममध्ये. लेट्स रीड पुढं. दिस इज सिरियस नाव. देन आय विल आस्क यू अ क्वेश्चन. प्रश्न विचारणार सगळ्यांना. लेट्स रीड अहेड. डेथ टू सिन. पापाला मरणे. बाप्तिस्माच्या वेळी विश्वासक त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त झाला आहे आणि ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की आमचे जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभावर खेळले गेले, असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झाला आहे. विश्वासकांनी आपल्या पूर्व जीवन पद्धतीचा त्याग केला आहे. ते पापाला मेले आहेत आणि जुने ते होऊन गेले याची ते खात्री करून घेतात आणि ख्रिस्ताबरोबर त्यांचे जीवन देवामध्ये लपलेले आहे. जुने जीवित वधस्तंभावर खेळले आहे. हे बाप्तिस्म्याद्वारे आवड नाही आहे. येस, प्लीज रीड रोमन्स 6 to 8. रोमकरासपत्र 6वा अध्याय 6 ते 8 आपण वाचत आहोत. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर खेळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन
नीतिमान ठरला आहे. आपण वा ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. वा, प्रेज द लॉर्ड. पुढे वाचूया. मरणच नाही तर पुरणे सुद्धा त्याद्वारे दर्शवते. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला. मरणानंतर पुरणे होते, त्याचप्रमाणे जेव्हा विश्वासक पाणीरूपी कबरेत गाडला जातो तेव्हा ख्रिस्त स्वीकाराच्या वेळी नाहीसे झालेले जुने मनुष्य पण गाडले जाते. येस, प्रश्न सगळ्यांना, जुना मनुष्य तुमचा गाडलेला आहे का? आज सुद्धा जुना माणूस आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये? मी पण आहे का? अहंकार पण आहे का? हे सगळी जगाची गोष्टी आहे का? म्हणजे जुना माणूस जिवंत आहे. बाप्तिस्मा घेतल्यानंतर सुद्धा जिवंत आहे जुना मनुष्य. आणि म्हणून हे जगाची प्रीती आहे आमच्यामध्ये. नवीन मनुष्याच असेल तर या जगाची प्रीती नसेल का? गलती करास 2:20. प्लीज रीड गलती करास 2:20. गलती करास पत्र 2 अध्याय 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. तो प्रश्न आहे की तो जुना मनुष्य मेला का क्रूसवरती? ख्रिस्त जगत आहे का माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये? लोकांना, शेजारी पाजारी लोकांना, घरचे लोकांना माझ्यामध्ये ख्रिस्त दिसतंय का? मी पास्टर असेल, बाहेर भरपूर कार्य करत असेल, पण माझ्या बायकोला, माझ्या लेकरांना दिसत आहे का येशू माझ्यामध्ये? काय नुसतं भांडण आहे घरामध्ये? मुलं सांगत आहे की मला नाही पाहिजे चर्च जाणं. आज कठीण परिस्थिती आला, आमचं तरुण लोक चर्चच्या बाहेर बसतात, चर्चमध्ये नाही आहे का? कारण त्यांना दिसत नाही येशू आमच्यामध्ये. म्हणतात, सर तुम्ही प्रवचन जास्त करतात, भारी प्रवचन करतात, पण तुमचे कृत्य आम्हाला दुसरेच काहीतरी दाखवतात. एका मुलगा बरोबर बायबल स्टडी केलो 2-3 आठवड्यापूर्वी. त्याची बाप्तिस्मा झालं. त्यांना चांगली शिकवणी दिला, देवाचा भय त्याच्यामध्ये होता. तो शिकला, सगळं तत्व त्यांनी शिकलो. त्यांनी पापांची कबुली केलं. ते सांगितलं, सर मला शिकवणी द्या अजून, मी येशूमध्ये माझं वाढ व्हायला पाहिजे. त्याचा बाप्तिस्मा झाला. चर्चमध्ये होतो, फार आनंदित होतो. बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याचं डॅडी आणि मम्मी मला फोन करत आहे, सर येणार का, येणार का? तर कुठं? नाही सर, जे सरांनी त्याची बाप्तिस्मा केलं म्हणताय की आम्हाला हॉटेलमध्ये जेवण करायचं आहे, तुम्ही मला घेऊन जायला पाहिजे. आय एम सॉरी, आज शाबत आहे. तुम्हाला शिकवली ना मी, शाबत हे करत नाही आम्ही. नाही सर, पण ते मोठे सर आहे सर, आणि ते गेले सर, मी नाही येणार, प्लीज तुम्ही पुढे जावा. हे जुना मनुष्य जिवंत आहे. म्हणून आपल्या टेस्ट बर्ड्स इव्हन साबतच्या दिवशी आम्हाला बाहेर खायची इच्छा आहे. हॅलो, शाबतच्या दिवशी बायबल म्हणते सगळं कामकाज बंद करा. तुमचे नोकर चाकर, तुमचे मंडळी कोणी काम केलं नाही पाहिजे. नाही का आम्ही वाचलं ते? मग मनुष्य जिवंत आहे, जुना मनुष्य. ह्यावेळी आम्ही पश्चाताप केलं पाहिजे, कारण जुना मनुष्य जिवंत आहे. हे समर्पण केलं पाहिजे देवाला. प्लीज रीड विथ मी प्रेषितचे कृत्य 2:38.
भावन बहीण, मी जे सत्य आहे ते बोलणार. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप हा. करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. वा, स्टॉप. काय समजलं या वचनामधून? कधी पवित्र आत्मा तुमच्यावरती माझ्यावरती ना? बाप्तिस्मा. हा. प्लीज रीड इट अगेन. ऍक्ट्स 2:38. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. ओके, प्लीज, आय वॉन्ट आन्सर. कधी तुम्हाला पवित्र आत्मा भेटणार? बाप्तिस्मा घेतल्यानंतर ख्रिस्ताच्या नावात. रॉंग. बाप्तिस्मा आम्ही करतात, पण पहिलं येशू पितरने सांगितलं पश्चाताप करा, पापामधून वळा. वी आर डुईंग दिस विधी, पवित्र विधी, बाप्तिस्माचे विधी करत आहे कितीतरी लोकांबरोबर, पण ते पापाची पश्चाताप करत नाही. ते पाप आतमध्येच आहे. त्यांना आम्ही बाप्तिस्मा दिला तर त्यांना पवित्र आत्मा भेटणार नाही, म्हणून आमच्या चर्च आज खाली पडलेलं आहे. लोक बाहेरून येतात ना, संडे चर्च मधून आमच्या चर्चमध्ये आले तर म्हणतात की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा दिसत नाही, तुम्ही फक्त कृत्य करत आहे. अँड इन वन वे इट इज ट्रू, कारण आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आहे. का? कारण पाप आहे आमच्यामध्ये. आम्हाला पोझिशन पाहिजे, आम्हाला पैसे पाहिजे, आम्हाला व्यभिचार करायला पाहिजे, आम्हाला ड्रिंक्स करायला पाहिजे, आणि आम्ही चर्चमध्ये येतात. कोणी सांगितलं असं? खोटे बोलतात. ड्रिंक्स करून येतात रात्री, सकाळी चर्चमध्ये येऊन संगीत घेतात, स्पेशल सॉन्ग गातात. हू सेड इट इज ट्रू? देवाला मान्य आहे. का माहित आहे? कारण पाप आमच्यामध्ये राहिलेलं आहे. आम्ही पाप काढलं नाही बाहेर. आमच्या नाव मंडळीच्या पुस्तकामध्ये आहे. भावन बहिणो, जेव्हा आमचं खरं बाप्तिस्मा होतं ना, आमच्या नाव स्वर्गामध्ये जीवनाच्या पुस्तकमध्ये नोंदली जातात. प्लीज गेट दिस व्हेरी क्लिअर. लेट्स रीड वॉट एजिकल सांगत आहे. एजिकल 18:30. देवाची इच्छा आहे तुम्हाला आणि मला वापरण्यासाठी शेवटच्या दिवसामध्ये, पण देव असे पात्र बघत आहे जे रिकामा खाली पात्र आहे. मी पणा भरले नाही, काहीच भरलं नाही. ते पात्रांना देव पवित्र आत्मा भरून त्यांना पाठवून देणार पुढं. यस, एजिकल 18:30. प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल घराण्या, यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. येस, मागे फिरा. प्रभू म्हणत आहे की तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडा, पश्चाताप करा. अरे येशू समोर आहे. आमचा प्रॉब्लेम काय माहित आहे? आम्ही 10 आज्ञाचे पालन करत आहे, पण आम्ही लोक येशू क्रूसवरती जे बघत नाही ना, क्रूसवरती येशू मेला ते विसरून गेलो आम्ही, की एवढं मोठं बलिदान त्याग येशूने दिलं आमच्यासाठी, आणि त्यासाठी आम्ही पाप मजेने करत आहे. लेट्स सी नीतिसूत्र 28:13. आम्ही पापांची कबुली पण करत आहे. प्रभू, माझ्याकडून चूक झालं प्रभू, सॉरी प्रभू, हे शाबात मी मोडला. लिहिलंय बायबलमध्ये हे पवित्र आहे, पण हे आज मी मोडलं, सॉरी प्रभू. आणि नेक्स्ट वीक परत तेच करत आहे आम्ही. पण लेट्स सी नीतिसूत्र 28:13 मध्ये काय सांगितलंय. जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते.
हो, तो कबूल तर आम्ही करत आहे, पण अजून काय केलं पाहिजे? सोडून दिलं. सोडून देणं. पैशाची मोह असेल आणि मी खजिनदार आहे, तर आय हॅव टू लिव्ह दॅट जॉब. इफ मी पास्टर आहे चर्चमध्ये आणि माझी डोळे कुठले बाईवरती आहे, आय हॅव टू लिव्ह दॅट. पाप नाही सोडत आम्ही हे. म्हणून ना येशूचे पहिले आगमनचे, जेव्हा येशू पहिलं आला होता पृथ्वीवरती, त्याच्यापूर्वी योहान बाप्तिस्मा देणारा मोठे मोठे अधिकारी लोकांना, मोठमोठे लोकांना यहुदी चर्च मधून सांगत होते, पाश्चाताप करा. आणि माहितीये काय सांगत होतं? अरे सापांचे पिल्लो. आणि आज योहान असेल ना आमच्यामध्ये, आम्हाला सांगत असेल हे पाश्चाताप करा. थॉम्सन, सापाचे पिल्लू. वा, जागे व्हा, हो जागे व्हा. प्लीज डोंट कीप गोइंग दिस वे. ओके, इज एव्हरीथिंग इज ओके. नाही, पाप आमच्यामधून गेलं पाहिजे बाहेर. आम्हाला बायबलचे नॉलेज आहे, तत्व माहित आहे, सगळं माहित आहे, पण आमच्यामध्ये बदल झाला नाही. हो, ज्या दिवस बदल झाला ना, त्या दिवस साऊथ महाराष्ट्र सेक्शन, संपूर्ण साऊथ महाराष्ट्र एरियाला कव्हर करणार येशूच्या गोष्टी बरोबर. पैसे हो न हो, लोक बाहेर जाणार देवाचे वचन देण्यासाठी. का? कारण तळमळ झालेला आहे, आग लागली आहे त्यांच्यामध्ये. एक माणूस रोज डोंगरावरती जायचं, त्याचं नाव होतं जॉन नॉक्स. रोज डोंगरावरती जायचं स्कॉटलंडमध्ये, आणि ते संपूर्ण शहर आणि गाव बघायचं आणि देवाला सांगायचं, देव बाप्पा मला हे गाव आणि मला हे शहर दे, नाहीतर मला मारून टाक. मला दुसरंच काय काम नाहीये, फक्त तुझी गोष्टी करण्यासाठी मी जिवंत आहे. हे दे मला, नाहीतर मला मारून टाक. That will be the prayer of every pastor in South Maharashtra conference, in every member of South Maharashtra. हे खरा बाप्तिस्मा झालेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही पश्चाताप करून आपल्या जीवन येशूला दिलं, येशू पवित्र आत्मा देणार, पवित्र आत्माचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असणार, लोकांना दिसून येणार की यस, हे येशूमध्ये आहे. ते त्यांनी प्रार्थना केली, देवाने प्रार्थना उत्तर दिलं त्यांना. वा, लेट्स रीड फर्दर. बाप्तिस्माद्वारे विश्वासक जगाचा त्याग करीतात, यास्तव यस, त्यातून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि अशुद्ध स्टॉप. वस्तूला ठेवू नका. यस, यस. काय म्हणत आहे येशू आज आम्हाला? आमचं सगळ्यांचं बाप्तिस्मा झालं. प्रेज द लॉर्ड की तुम्ही हे पुस्तक वाचत आहे, 28 तत्व. पण भाऊ आणि बहिणो, पास्टर्स, आज हे प्लीज नोंदणी करा. ह्याच्यामधून, पापामधून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे, जग सोडलं पाहिजे. नाहीतर जेव्हा नाशाचा काल येणार ना, आम्ही लॉटच्या बायकोसारखं आम्ही पाप बरोबर खिलवाड करणार आणि आमच्या मरण आहे नक्की. येस, प्लीज रीड अहेड. या आज्ञेप्रमाणे उमेदवार सैतानी सेवेचा त्याग केल्याचे व स्वजीवनामध्ये ख्रिस्त जीवन अंगीकार केल्याचे जाहीर प्रगटीकरण करतात. वा, प्रेषितीय मंडळीमध्ये पश्चातापाच्या पाचारणामध्ये बाप्तिस्म्यासाठी झालेले पाचारण समाविष्ट केले आहे. अशा रीतीने बाप्तिस्म्यामध्ये खऱ्या पश्चातापाचा समावेश झाला आहे. आज्ञाभंगाच्या पापाला विश्वासक मरतात आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्धी होऊन त्यांना पाप क्षमा लाभते. कबूल केलेल्या पापाची पाण्याद्वारे शुद्धी झाल्याचे म्हणजे अंतर्याम शुचिर्भूत झाल्याचे बाप्तिस्मा विधीद्वारे दर्शवले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रश्न सगळ्यांना, खरोखर येशू आहे का आमच्यामध्ये? काही जग आहे? प्रश्न, तुमच्या मोबाईलवरती येशू आहे का जग आहे? तुम्ही काय वॉच करता टीव्हीवरती या युट्यूबवरती या इंस्टाग्रामवरती या रील्स बघता? येशू असेल तर हे गोष्टी नाही करणार आम्ही. कारण का? कारण आतमधून येशूने आम्हाला संपूर्णपणे नवीन केलेलं आहे, एक नवीन उत्पत्ती केलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आज अंधकार असेल
तर येशूला हाक मारा. आणि जसं उत्पत्ती 1 मध्ये दिलेलं आहे की पृथ्वीवरती अंधार होतं आणि येशूने वचन दिलं प्रकाशमय हो. आज सुद्धा येशू ते गोष्टी आम्हाला सांगणार की प्रकाशमय हो थॉम्सन तुझ्या जीवनामध्ये. आणि पाप असेल तर पाप निघून जाणार. लेट्स रीड द सेकंड वर्ड, अलाइव्ह टू गॉड. पहिलं देवासाठी बाप्तिस्मा इज, जिवंत. येस प्लीज रीड. देवासाठी जिवंत. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य आमच्या जीवनात कार्य करायला लागते. त्याद्वारे जीवनाच्या नवीनकरणात वाटचाल करण्यास ते आम्हाला समर्थ करते. आता पापाला मेलेले परंतु ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत झालेले, जुन्या स्वभावावर विजय मिळवून देणारी जीवनातील आशा केवळ पुनरुत्थित झालेल्या प्रभू कृपेत आहे आणि त्यानेच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे नवीन आध्यात्मिक जीवन बहाल केले आहे. यांची साक्ष आम्ही देतो. मानवी अनुभवातील उच्च स्तरावर हे नवीन जीवन आम्हाला नेते आणि नवीन जीवन मूल्ये, आकांक्षा आणि येशू ख्रिस्ताची एकनिष्ठ राहण्याची तीव्र इच्छा देते. आमच्या उद्धारकर्त्याचे आम्ही नवीन शिष्य आहोत आणि आमच्या शिष्यत्वाची खूण बाप्तिस्मा होय. वा, 2 गोष्टी होणार बाप्तिस्मामध्ये. एक, जुना थॉम्सन मेलं पाहिजे संपूर्णपणाने, नॉट थोडं थोडं राहिलेल्या गोष्टी. आणि दुसरं, येशूमध्ये जिवंत राहणं आहे. दॅट इज द सिम्बॉल ऑफ बॅप्टिझम. फक्त जे लोक पापावरती विजय प्राप्त केले त्यांना स्वर्ग भेटणार असं बायबल म्हणत आहे. आता दुसरा प्रश्न उदाहरण देतो. एक माणसामध्ये पवित्र आत्माने तो भरला होता. बाप्तिस्मा घेतलं, पवित्र आत्माने भरला होता आणि तो कार्य करायचं देवाचं सुरुवातीला. आणि मग त्याच्या नंतर त्यांनी सोडून दिलं. त्याचे काय दुर्दशा होणार? व्हॉट विल बी स्टेट ऑफ अफेअर्स? एक राजा होता बायबलमध्ये, त्याच्या सॉल, किंग सॉल. तो पवित्र आत्माने भरला होता सुरुवातीला. त्यांनी देवासाठी मोठे मोठे कार्य केलं, भरपूर लढाई जिंकून आला. पण त्याच्यामध्ये मीपणा आली, अहंकारपणा आली आणि मग तो आज्ञाभंग करायला लागले. संदेश बोलायला लागले, संदेश त्याचा ऐकायचं नाही. आणि शेवटी बायबल म्हणत आहे की तो भूतविद्या स्त्रीकडे गेला भविष्यवाणी करण्यासाठी, बघण्यासाठी, आणि तो मेला त्या लढाईमध्ये. देव त्याशी बोलणं बंद केलं. सो डोंट यू थिंक कारण बाप्तिस्मा झालं की आम्हाला स्वर्ग आहे? नक्की. आमच्यामध्ये येशू असेल तरच स्वर्ग आहे, आणि देवाचे कृत्य केलं तरीच स्वर्ग आहे. We'll close here. God bless each and every one of you.